नमस्कार. ग्रामगीता अध्याय 12 भाग 68. हे सगळं ऐकून झाल्यावर एका श्रोत्यानं प्रश्न केला, महाराज, तुम्ही रामधून करावे म्हणता, ज्याच्यामुळे ईश्वर भजनही होईल आणि जनतेचं आरोग्य पण राखलं जाईल. ते कसं करावं ते जरा सांगा. यावर संत तुकडोजी म्हणतात, सूर्योदयापूर्वीच सडा रांगोळी करून घ्यावी. सगळ्या गावानं सगळे रस्ते स्वच्छ करावेत आणि आनंद भुवनच निर्माण करावं. जिकडं तिकडं सडे शिंपावेत, रस्ते रांगोळ्यांनी सजवावेत. ठिकठिकाणी चौकात चौकात संत महंतांचे फोटो ठेवावेत. शक्य असतील तिथे आंब्याची तोरणं बांधावीत. ठिकठिकाणची मैदानं सुशोभित करावीत. आपापल्या घराच्या दारात आपापल्या कौशल्याचं प्रदर्शन मांडावं. मग सगळ्या लोकांनी एकत्र येऊन रामधून काढावी. रामधून काढताना रांगा कशा असाव्यात त्याचंही वर्णन संत तुकडोजींनी इथं केलेलं आहे. ते किती अर्थपूर्ण आहे पहा. पहिली रांग लहान मुलांची असावी, त्यानंतर तरुणांची असावी आणि सर्वात शेवटी वयोवृद्धांची रांग असावी. तरुण मुली आणि बायका यांच्या रांगा स्वतंत्रपणे असाव्यात. या सगळ्या रांगांच्या मध्यभागी गाणी म्हणणाऱ्यांची पण योजना करावी. या रांगांच्या कडेनं स्वयंसेवक असावेत आणि ते गणवेशात असावेत. रांगा योग्य मार्गानं आणि शिस्तीनं जातील याची त्यांनी काळजी घ्यावी. एकानं हाती घंटा धरावी, दुसऱ्यानं त्याच्यावर 2 टोले द्यावेत आणि मग रांगा सुरू कराव्यात. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम हे गायकानं म्हटल्यावर रांगेतल्या सर्वांनी त्याचं अनुकरण करावं. अत्यंत आत्मविश्वासपूर्ण पावलं टाकत या रांगांमधून राष्ट्रभक्ती गीतं म्हणावीत. त्यातली काही गाणी खेड्यांवर आधारित तर काही भक्तिपर आणि ही काही गाणी चारित्र्य संपन्नतेला हातभार लावणारी असावीत. रांगा चौकातून चालल्या असता, नागरिकांच्या घरासमोरून चालल्या असता भारतमातेचा जय जयकार करावा. साधू संतांच्या नावांचा जयघोष करावा. रस्त्यामधून मोठमोठ्या चारित्र्यसंपन्न व्यक्तींचे फोटो लावलेले असावेत आणि त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करत रामधून पुढे चालू ठेवावी. एका मोकळ्या जागी असलेल्या मोठ्या मैदानात या रांगांचं रूपांतर सभेमध्ये करावं. कुणाला प्रार्थना म्हणायच्या असतील, प्रासंगिक विषयांवर भाषणं करायची असतील तर तशी संधी उत्साही तरुण तरुणींना जरूर द्यावी. या भाषणांमधून, प्रार्थना गीतांमधून शक्यतो स्वयंशिस्त, ग्रामस्वच्छता, ग्रामसुधारणा, ग्रामजागृती, सहकार्याचा भाव वाढीला लागेल, सगळे ग्रामस्थ एकमेकांबरोबर प्रेमानं वागतील याच्यासाठीच्या काही सूचनाही असाव्यात. भाषणं संपली की जयघोष करून पुन्हा सगळ्यांना शिस्तीनं आपापल्या ठिकाणी जाण्याची सूचना करून सभा विसर्जित करावी. या अशा प्रकारच्या रामधून आणि सभा यामधून सगळ्या वर्गातील लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. याच्यातून शिस्तीनं कसं चालावं हेही शिकता येतं. अशा प्रकारची रामधून पुन्हा पुन्हा आयोजित करावी. त्यामुळे गावात आपोआप शिस्तबद्ध संघटना तयार होतात. बोलण्याची कला आत्मसात होते. गाणी म्हणण्याचं धैर्य येतं. आपोआपच घराघरांची स्वच्छता होऊ लागते. गावातले रस्ते स्वच्छ होऊ लागतात आणि एकमेकांमध्ये सहकार्याची भावना आपोआप वाढीला लागते. आपण सारे एक आहोत ही भावना वाढीला लागते. आळशीपणा झटकून कामाला लागण्याची सवय लागते आणि एकदा काही घडी बसली की मग
गावातील अनेक योजना आपोआप मार्गी लावता येतात आणि त्या यशस्वीरित्या पूर्ण होतात. अशा प्रकारे इतिश्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत ग्रामस्नान रामधून वर्णित 12वा अध्याय संपूर्ण. क्रमशः